मित्रांनो, आज आपण TY-BCOMचा इन्शुरन्स क्लेम फॉर लॉस ऑफ स्टॉक या टॉपिकमधला ॲबनॉर्मल स्टॉक किंवा पुअर सेलिंग लाईनचा स्टॉक जर आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेला असेल तर तो प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा हे बघणार आहोत. त्यासाठी हा जो प्रॉब्लेम आहे तो मी एकदा तुम्हाला समजावून सांगतो. ऑन 1 जून 2015 the premises of fire and stone were destroyed by fire, but sufficient records were saved from which the following particulars were ascertained. Stock at cost on 1st January 2014, 73,500. Stock at cost on 31st December 2014, 79,600. Purchases less returns year ended 31st December 2014, 3,98,000. Sales less return year ended 31st December 2014, 4,87,000. Purchases less returns from 1st January 2015 to 15th June 2015, rupees 1,62,000. Sales less return from 1st January 15 to 15th June 2015, rupees 2,31,400. आणि पुढचा महत्त्वाचा पॅरेग्राफ आहे बघा मुलांनो. इन व्हॅल्युइंग स्टॉक फॉर बॅलन्स शीट ॲट 31st December 2014, rupees 2,300 had been written off certain stock which was a poor selling line having cost of rupees 6,900. A portion of these goods was sold in March 2015 at a loss of rupees 250 on the original cost of rupees 3,450. The remainder of this stock was now estimated to be worth the original cost. Subject to the above exception, gross profit had remained at a uniform rate throughout. The stock salvaged was rupees 5,800. And last sentence of our problem, show the amount of claim. तर असा हा संपूर्ण प्रॉब्लेम आहे आणि तो आता आपण सॉल्व करायला घेऊया. आपल्या नेहमीच्याच पद्धतीने प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. मग पहिली स्टेप मी त्याला सपोज इथं 1 असं म्हणतो. काय असते पहिली स्टेप? तर फायर अँड स्टोन ह्या कंपनीचं आपल्याला डेट ऑफ फायर जी दिलेली आहे 1 जून 2015 या अगोदर जे फायनान्शियल इयर त्यांनी क्लोज केलेलं आहे त्या क्लोज झालेल्या फायनान्शियल इयरचं आपल्याला ट्रेडिंग अकाउंट तयार करायचं असतं. मग मी ते ट्रेडिंग अकाउंट इथे तयार करतो. मी कंपनीचं नाव लिहितो इथे, फायर अँड स्टोन लिमिटेड ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड आता फॉर द इयर एंडेड इथे डेट ऑफ फायर आहे 1 जून 2015. याच्या अगोदर आपला अकाउंट केव्हा क्लोज झाला असेल तर इथं बघा 1 जानेवारी 2014 आणि 31 डिसेंबर 2014 हे 2 स्टॉक दिलेले आहेत. याचाच आता 14चा पहिल्या लाईनवरचा जो स्टॉक आहे तो ओपनिंग स्टॉक आहे आणि सेकंड लाईनवर काय असणार आहे? हा क्लोजिंग स्टॉक. म्हणजेच फायर अँड स्टोनचं जे काही ट्रेडिंग अकाउंट आहे फायरच्या अगोदरचं ते क्लोज झालेलं असणार 31 डिसेंबर 2014 या डेटला. हे टायटल झाल्यानंतर आता आपण ट्रेडिंग अकाउंटचे जे काही कॉलम आहे ते कॉलम तयार करूया. पर्टिक्युलर्स, तेच टायटल आपल्या क्रेडिटला देऊया, पर्टिक्युलर्स. आणि आता डेबिट आणि क्रेडिट बोथ साईड इथे आपण 2 अमाऊंटचे कॉलम तयार केलेले आहेत. जर का आपल्या प्रॉब्लेममध्ये नॉर्मल स्टॉक व्यतिरिक्त जर असा पुअर सेलिंग लाईन किंवा ॲबनॉर्मल स्टॉक असेल तर त्याच्यासाठी स्वतंत्र कॉलम तयार करायचा असतो. म्हणून डेबिटला आणि क्रेडिटला मी 2 स्वतंत्र कॉलम तयार केलेले. पहिल्या कॉलमला मी टायटल देतो नॉर्मल स्टॉक आणि दुसऱ्या कॉलमला टायटल देतो ऑबनॉर्मल स्टॉक. हेच टायटल क्रेडिटला देऊया, नॉर्मल स्टॉक आणि ॲबनॉर्मल स्टॉक. तर या पद्धतीने माझं पहिलं ट्रेडिंग अकाउंट मी ड्रॉ केलेलं आहे आणि आता आपण ॲक्च्युअल प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूया. मग चला आता पहिला पॅरेग्राफ झाल्यानंतर
जे काय आपल्याला इतर इन्फॉर्मेशन त्यांनी प्रोव्हाइड केली त्यामध्ये फर्स्ट लाईन बघा, स्टॉक ॲट कॉस्ट ऑन 1 जानेवारी 2014 आणि अमाऊंट आहे 73,500. म्हणजे हा काय झाला, जर आपण आपला अकाउंट 31 डिसेंबर 2014ला तयार करतोय आणि ही जर तारीख आपली 1 जानेवारी 2014 आहे, तर ह्या 14चा हा काय असणार आहे तो मुलांनो, ओपनिंग स्टॉक. म्हणून इथं म्हणायचं टू ओपनिंग स्टॉक. आता प्रश्न असा आहे, नॉर्मल आणि ॲबनॉर्मल असे माझ्याकडे 2 कॉलम आहेत, तर ह्या 2 पैकी कोणत्या कॉलममध्ये किती किती रक्कम लिहायची. तर त्यासाठी बघा मी येतो ह्या प्रॉब्लेमचा जो काही नंतरचा पॅरेग्राफ आहे त्याकडे. इन व्हॅल्युइंग स्टॉक फॉर बॅलन्स शीट ॲट 31 डिसेंबर 2014 rupees 2,300 had been written off certain stock which was a poor selling line having cost of rupees 6,900. मग त्यांनी असं सांगितलं या प्रॉब्लेममध्ये की 31 डिसेंबर 2014ला जेव्हा तुम्ही बॅलन्स शीट तयार कराल आणि त्या ठिकाणी स्टॉकचं व्हॅल्युएशन लिहाल, तर त्या ठिकाणी जो काही ओरिजिनल कॉस्ट आहे पुअर सेलिंग लाईनच्या स्टॉकचा 6,900, त्यातनं 2,300 तुम्ही राईट ऑफ केले, काढून टाकलेले. हे क्लोजिंग स्टॉकच्या संदर्भात आहे, ह्या वर्षाच्या क्लोजिंग स्टॉकबद्दलची ती इन्फॉर्मेशन आहे. याचाच अर्थ काय झाला की हा जो काही स्टॉक आहे पुअर सेलिंग लाईनचा, हा वर्षभरात केव्हा तरी तुम्ही खरेदी केलेला आहे, म्हणजेच तो ओपनिंग स्टॉकमध्ये इन्क्लूड नव्हता. म्हणजेच या प्रॉब्लेममध्ये ह्या फर्स्ट लाईनवर जो काही ओपनिंग स्टॉक दिलेला आहे 73,500, हा पूर्णपणे कोणता स्टॉक असणार आहे, नॉर्मल स्टॉक असणार आहे. म्हणून पूर्ण रक्कम मी नॉर्मल स्टॉकच्या कॉलममध्ये लिहितो 73,500. ॲबनॉर्मलमध्ये कोणताही ओपनिंग स्टॉक नव्हता. आलं लक्षात मुलांनो. चला आता पुढच्या सेकंड इन्फॉर्मेशनकडे. स्टॉक ॲट कॉस्ट ऑन 31 डिसेंबर 2014 आणि टोटल अमाऊंट आहे 79,600. हा 2014चा क्लोजिंग स्टॉक आहे. आपण थोड्या वेळाने तो कन्सिडर करूया. मी पुढची तिसरी इन्फॉर्मेशन बघतोय बघा. परचेसेस लेस रिटर्न इयर एंडेड 31 डिसेंबर 2014. हा काय आहे, 31 डिसेंबर 2014 पर्यंतचा या वर्षभरातला परचेसेस आहे. परचेसेस म्हणजे ट्रेडिंग अकाउंटला काय दिलं पाहिजे, डेबिट दिलं पाहिजे, म्हणून मी डेबिट दिलं, टू परचेसेस. परंतु मगाच मी तुम्हाला म्हटलं होतं की जर क्लोजिंग स्टॉकमध्ये पुअर सेलिंग लाईन आलेला दिसतोय, याचाच अर्थ जो काही 6,900 मूळ किमतीचा पुअर सेलिंग लाईनचा स्टॉक आहे तो कशामुळे आपल्याकडे आला, तर ड्यू टू परचेसेसमुळे, खरेदी केल्यामुळे. मग आता तो आपल्याला इथं कॅल्क्युलेट करावा लागेल, बरोबर. मग इथे मी समजा ही माझी वर्किंग नोट आहे. मग ह्या वर्किंग नोटमध्ये मी घेतो टोटल माझा परचेसेस त्यांनी दिलेला आहे. तो किती आहे प्रॉब्लेममध्ये बघा बरं. टोटल परचेसेस 3,98,000. 3,98,000 एवढा माझा टोटल परचेसेस आहे. या टोटल परचेसेसमध्ये हा जो पुअर सेलिंग लाईनचा जो स्टॉक आहे किंवा माल आहे तो किती इन्क्लूड होता, त्याची ओरिजिनल किंमत किती होती, 6,900. तो यामध्ये इन्क्लूड असणार आहे. मग जर टोटल स्टॉकमधनं हा पुअर सेलिंग लाईनचा स्टॉक जर मी मायनस केला 6,900, तर मला कोणता स्टॉक माहीत होणार आहे मुलांनो, तर तो मला स्टॉक माहीत होणार आहे नॉर्मल स्टॉक. आणि तो मग मी आता इथं शोधतोय 3,91,100. तर हा कोणता कोणता परचेसेस मिळाला मला, तर हा मिळाला नॉर्मल परचेसेस. आलं लक्षात. तर या पद्धतीने मी नॉर्मलच्या कॉलममध्ये जी काही परचेसेसची अमाऊंट आहे ती काढली, 3,91,100 एवढा. आणि मग हा जो काही 6,900 आहे हा वर्षभरामध्ये मी खरेदी केलेला आहे आणि त्याची मूळ किंमत किती होती, 6,900. आणि अकाउंट हे नेहमी मूळ किमतीने ॲट कॉस्ट प्राइस तयार करायचं असतं. म्हणून ॲबनॉर्मल किंवा पुअर सेलिंग लाईन स्टॉकची जी काही परचेसेसची अमाऊंट आहे ती मी ॲबनॉर्मलच्या कॉलममध्ये घेतली. तर या पद्धतीने हे 3,98,000 आपल्याला नॉर्मल आणि ॲबनॉर्मलमध्ये काय करायचं असतं मुलांनो, बायफर्केट करायचं असतं आणि ते आपण बायफर्केट केलेलं आहे. चला आता पुढच्या आयटमकडे. पुढचा आयटम आहे आता बघा, सेल्स लेस रिटर्न इयर एंडेड 31 डिसेंबर 2014 4,87,000.
या वर्षभरातला 31 डिसेंबर 2014चा हा सेल्स आहे आणि सेल्स असेल तर आपण ट्रेडिंग अकाउंटला काय करतो, क्रेडिट देतो, म्हणून त्या क्रेडिट बाय सेल्स. मग आता वर्षभरामध्ये म्हणजे 2014मध्ये तुम्ही जो काही टोटल सेल्स दिलेला आहे 4,87,000, यामध्ये ॲबनॉर्मल इन्क्लूड आहे का सेल्स म्हणून, तर ते आपण पुढच्या पॅरेग्राफमध्ये बघूया. इथं काय म्हणता, ए पोर्शन ऑफ दिस गुड्स वॉज सोल्ड इन मार्च 2015. मार्च 2015मध्ये तो विकलेला आहे ना. आपली डेट काय, 31 डिसेंबर 2014. याचाच अर्थ या सेल्समध्ये जो काही टोटल सेल्स आपल्याला त्यांनी दिलेला आहे 4,87,000, यामध्ये कोणताही ॲबनॉर्मल सेल्स नाही. म्हणून हे जे काही 4,87,000 ही जी अमाऊंट आहे ती नॉर्मलच्या कॉलममध्ये मेन्शन करा. तर या पद्धतीने आपण हा सेल्स घेतला. आलं इथपर्यंत तुमच्या लक्षात? चला आता आपण जो काही दुसरा आयटम सोडून दिला होता, स्टॉक ॲट कॉस्ट ऑन 31 डिसेंबर 2014, तर त्याकडे वळूया आणि ती रक्कम आहे 79,600. हा काय आहे बरं, 31 डिसेंबर 2014चा स्टॉक आहे, म्हणजेच काय, तो क्लोजिंग स्टॉक आहे. आणि क्लोजिंग स्टॉक आपण कुठे घेत असतो, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, म्हणून मी लिहिलं बाय क्लोजिंग स्टॉक. आलं लक्षात? तर बाय क्लोजिंग स्टॉक. परंतु मुलांनो, आता इथे त्यासाठी आपल्याला अगोदर जी ॲडजस्टमेंट दिलेली आहे त्या ॲडजस्टमेंटकडे जावं लागेल. मग ती ॲडजस्टमेंट मी इथं तुम्हाला वाचून दाखवतो. इन व्हॅल्युइंग स्टॉक फॉर बॅलन्स शीट ॲट 31 डिसेंबर 2014 रुपीज 2,300 had been written off certain stock which was a poor selling line having cost of rupees 6,900. म्हणजे बघा आता इथं मी हा ॲबनॉर्मल असं टायटल देतो ह्या वर्किंग नोटला, ॲबनॉर्मल क्लोजिंग स्टॉक. बरोबर. आता बघा माझ्याकडे वर्षभरातला इथे परचेस केलेला ॲबनॉर्मलचा टोटल स्टॉक किती होता, इकडे डेबिटला बघा परचेसेसच्या समोर दिसतो किती, 6,900. परंतु ह्या 6,900चं जेव्हा मी ॲट द एंड ऑफ इयर व्हॅल्युएशन करणार आहे तेव्हा त्यांनी मला काय सांगितलं की तेव्हा तुम्ही 2,300 हॅड बीन रिटर्न ऑफ करा. तर ह्या 6,900मधनं 2,300 रुपीज त्यांनी आपल्याला काढून टाकायला सांगितले. म्हणून इथं मी म्हणतो लेस रिटर्न ऑफ. तर ती रक्कम या मूळ किमतीमधनं वजा करायची. म्हणजेच किती शिल्लक राहिले, 4,600. बरोबर. तर हा असणारे तुमचा बॅलन्स शीटची ही जी काही डेट आहे तुम्हाला सांगितलेली 31 डिसेंबर 2014ला बॅलन्स शीटमध्ये जे तुम्ही व्हॅल्युएशन दाखवलेलं असणार आहे 6,900चं ते किती असणार आहे, 4,600. आणि आता ही जी काही 4,600ची अमाऊंट आहे ही कशामध्ये इन्क्लूड असणार आहे, आपल्या टोटल बॅलन्स ऑफ क्लोजिंग स्टॉकमध्ये. आणि ॲज पर अवर प्रॉब्लेम टोटल क्लोजिंग स्टॉक किती दिलाय त्यांनी आपल्याला, 79,600. मग इथे तुम्ही थोडा वेळ इनरला लिहू, टोटल क्लोजिंग स्टॉक माझा आहे 79,600. बरोबर. तर ह्या टोटल क्लोजिंग स्टॉकमध्ये माझा हा जो काही ॲबनॉर्मल क्लोजिंग स्टॉक आहे तो किती होता, 4,600 आफ्टर रायटिंग ऑफ रुपीज 2,300. बरोबर. तर ते यामध्ये समाविष्ट असणार आहे म्हणून ते मी इथं वजा करतो, लेस ॲबनॉर्मल स्टॉक. आणि रक्कम आहे 4,600. जर मी 79,600 मधनं 79,600 मधून 4,600 मायनस केले तर मला नॉर्मलचा काय मिळेल, क्लोजिंग स्टॉक मिळेल. म्हणून क्लोजिंग स्टॉकच्या समोर नॉर्मलच्या कॉलममध्ये मला रक्कम माहीत झाली आणि ती आहे 75,000. आलं मुलांनो लक्षात? आता तुम्हाला माहीत आहे की अकाउंट हे नेहमी आपल्याला काय करायचं असतं, ॲट कॉस्ट प्राइस तयार करायचं असतं. आणि ॲबनॉर्मल स्टॉकची मूळ किंमत आहे खरेदी केलेली 6,900. जरी राईट ऑफ तुम्ही केलेली 2,300ची अमाऊंट असली तरी ती लिहिताना आपल्याला मूळ किमतीलाच लिहावी लागणार आहे. म्हणून ॲबनॉर्मलच्या कॉलममध्ये आपण तीच रक्कम मेन्शन करणार 6,900.
तर आपल्याला 31 डिसेंबर 2014 ह्या डेटला ज्या ज्या इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेल्या होत्या त्या सर्व आपण ह्या अकाउंटला ट्रान्सफर केल्यात. आता आपण आपले हे ट्रेडिंग अकाउंट क्लोज करूया. म्हणून आता इथे जी साईड क्लोज होती ती ॲबनॉर्मलची होते बघा. दोन्ही बाजूंना टोटल आली 6,900 6,900. त्यामुळे ॲबनॉर्मल स्टॉकचा कॉलम क्लोज झाला. आता मी नॉर्मल कॉलमची टोटल करतोय आणि नॉर्मल कॉलमची टोटल येते माझी 5,62,000 आणि हीच रक्कम मी डेबिटला लिहितो 5,62,000 ही आली माझी टोटल. आता हे जे पहिलं ट्रेडिंग अकाउंट आहे आपलं हे कशासाठी आपल्याला तयार करायचं असतं बरं? तर आपल्याला जीपी शोधण्यासाठी आणि जीपी हा बॅलन्सिंग फिगरद्वारे मिळतो. म्हणून ह्या ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन आणि ही तुमची शोधलेली बॅलन्सिंग फिगर असणार आहे म्हणून कंसात बॅलन्सिंग फिगर असं म्हणायचं. आणि आता आपण ती रक्कम शोधूया आणि ती येते 97,400 एवढी ती रक्कम आली. आलं लक्षात? तर हा पहिल्या स्टेपचा उद्देश काय होता तर जीपी शोधणं आणि हा जीपी आपण इथं शोधला 97,400. तर या ठिकाणी मुलांनो आपली स्टेप नंबर 1 कंप्लीट झाली. आता आपण जाऊया स्टेप नंबर पुढची सेकंड. काय आहे सेकंड नंबरची स्टेप? तर त्याला मी समजा इथं 2 नंबर असं म्हटलं तर कॅल्क्युलेशन ऑफ जीपी रेट. तर ही आपली सेकंड स्टेप आहे. मग जीपी रेट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला जीपी रेटचा फॉर्म्युला माहीत असला पाहिजे. मग काय आहे जीपी रेटचा फॉर्म्युला? तर जीपी म्हणजे ग्रॉस प्रॉफिट अपॉन सेल्स इंटू 100. तर हा तो फॉर्म्युला आहे आणि मग ह्याच फॉर्म्युल्यामध्ये आता मी किमती टाकतो. जीपी किती होता माझा इतक्यात मी कॅल्क्युलेट केला पहिल्या स्टेपमध्ये 97,400 अपॉन आता ह्या ट्रेडिंग अकाउंटचा आपला सेल्स किती होता तो इथं सेल्स घ्यायचा 4,87,000 बरोबर इंटू 100 आणि आता हा फॉर्म्युला आपण सॉल्व करूया आणि ती रक्कम येते 20%. तर या पद्धतीने आपण ही सेकंड स्टेप कंप्लीट केली. कॅल्क्युलेशन ऑफ जीपी रेट. एकदा का तुम्ही जीपी रेट शोधला की आता पुढच्या स्टेपकडे जायचं. आणि काय आहे पुढची स्टेप? तर ती आहे मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट. आता हे मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत? तर हे जे ट्रेडिंग अकाउंट संपलंय याच्या अगोदरचं म्हणजे पहिल्या स्टेपमधलं 31 डिसेंबर 2014 तर त्याची जी नेक्स्ट डेट आहे तिथपासून म्हणजे फ्रॉम 1/1/2015 टू तर कुठपर्यंत? तर पुढची तारीख आहे आग लागली त्या तारखेपर्यंत. आग केव्हा लागते? तर 15 जूनला लागते. इथं 1 जून असं चुकीने झालं कारण इकडे सगळ्या 15 जूनच्या डेट्स आहेत. तर 15 जूनला या ठिकाणी आग लागते म्हणून इथं तारीख लिहायची फ्रॉम 1/1/2015 टू 15 जून 2015. तर ह्या तारखेपर्यंतचं हे आपण परत मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट ड्रॉ करूया. पर्टिक्युलर्स परत 2 कॉलम. त्यातला पहिला कॉलम कशासाठी? नॉर्मल स्टॉकसाठी. दुसरा कॉलम घ्यायचा ॲबनॉर्मल स्टॉकसाठी. हेच कॉलम क्रेडिटला घ्या. पर्टिक्युलर्स नंतर नॉर्मल स्टॉक आणि ॲबनॉर्मल स्टॉक. या पद्धतीने आपण हे मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट ड्रॉ केलं आणि आता आपण ते सोडवायला सुरुवात करूया. परत एकदा मुलांनो या तुमच्या पहिल्या स्टेपच्या ट्रेडिंग अकाउंटकडे. ह्या ट्रेडिंग अकाउंटचा जो काही क्लोजिंग स्टॉक आहे तो बघा. नॉर्मलचा क्लोजिंग स्टॉक 75,000 होता आणि ॲबनॉर्मलचा क्लोजिंग स्टॉक 6,900 होता.
आता 31 डिसेंबर 2014चा क्लोजिंग स्टॉक हा 1/1/2015चा काय असणार आहे, ओपनिंग स्टॉक असणार आहे. म्हणून या अकाउंटच्या डेबिट साईडला टू ओपनिंग स्टॉक असं टायटल द्यायचं. नॉर्मलच्या कॉलममध्ये अमाऊंट घ्यायची 75,000 आणि ॲबनॉर्मलमध्ये घ्यायचे 6,900. तर या पद्धतीने आपण काय केलं, ओपनिंग स्टॉक पुढे ट्रान्सफर केला. आता जाऊया ॲक्च्युअल प्रॉब्लेमकडे. आता ह्या प्रॉब्लेममध्ये 1 जून टू 15 जून 1 जानेवारी टू 15 जून या कालावधीमधल्या ज्या इन्फॉर्मेशन्स दिलेल्या असतील ना, तर त्या घेऊया. तर त्या बघा इथे आहे, परचेसेस लेस रिटर्न फ्रॉम 1 जानेवारी 2015 टू 15 जून 2015 1,62,000. म्हणजे हा परचेसेस आहे या कालावधीचा, 1/1/2015 ते 15/6/2015चा परचेसेस. म्हणजेच मेमोरंडम अकाउंटला काय दिलं पाहिजे, आपण डेबिट दिलं पाहिजे, टू परचेसेस. आता या कालावधीमध्ये आपल्याला परचेसेसच्या संदर्भात कोणतीच ॲडजस्टमेंट नाही आहे, त्यामुळे दिलेला जो काही संपूर्ण परचेसेस आहे 1,62,000 हा पूर्णपणे नॉर्मलचा असणार आहे. म्हणून नॉर्मलच्या कॉलममध्ये 1,62,000 टाका, ॲबनॉर्मलमध्ये रक्कम येणार नाही. आलं लक्षात. परत आता पुढचा आयटम, नंतरची शेवटची ओळ बघा इथली, सेल्स लेस रिटर्न फ्रॉम 1 जानेवारी 2015 टू 15 जून 2015 2,31,200 एवढा दिलेला आहे. आता या मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटच्या कालावधीचा हा सेल्स आहे. सेल्स आहे म्हणजेच ट्रेडिंग अकाउंटला काय दिलं पाहिजे मुलांनो, क्रेडिट दिलं पाहिजे, म्हणून बाय सेल्स, बरोबर. परंतु हा सेल्स आपल्याला जरी 2,31,200 दिसत असला तरी त्या संदर्भात हा एक शेवटचा पॅरेग्राफ आहे बघा, की ज्यामध्ये आपल्याला काहीतरी ॲडजस्टमेंट दिसते. ए पोर्शन ऑफ दिस गुड्स वॉज सोल्ड इन मार्च 2015 ॲट अ लॉस ऑफ ₹250. म्हणजे काय झालंय की 6,900चा जो काही ॲबनॉर्मल किंवा पुअर सेलिंग लाईनचा स्टॉक आहे त्यातला 3,450चा जो काही स्टॉक आहे तो तुम्ही किती रुपये लॉस घेऊन विकला, 250चा लॉस घेऊन विकला, बरोबर. मग आता सांगा बरं, तुम्हाला ॲक्च्युअल ॲबनॉर्मल स्टॉक किंवा पुअर सेलिंग लाईनच्या स्टॉक विक्रीमधनं किती रक्कम मिळाली असणार आहे, तर ते आपण इथं काढूया. सेल ऑफ पुअर सेलिंग लाईन स्टॉक, आणि तो किती आहे, त्याची ओरिजिनल किंमत दिली त्यांनी, ओरिजिनल कॉस्ट ती आहे 3,450. मग 3,450चा मी स्टॉक विकला आणि त्या विक्रीमध्ये मला लॉस झालाय किती रुपयांचा, मग तो लेस लॉस आपण त्यातनं वजा करू की नाही, म्हणून लेस लॉस 250चा वजा केला. याचाच अर्थ किती रुपयांची रक्कम मला मिळाली असणार आहे ॲक्च्युअली, तर ती मला मिळालेली असणार आहे 3,200 एवढी, बरोबर. हे तर लक्षात आलं तुमच्या. तर हा आहे कॅश रिसिव्ड फ्रॉम सेल ऑफ पुअर सेलिंग लाईन. पुअर सेलिंग लाईनचा स्टॉक विकल्यामुळे 3,200 मला मिळालेत. आता बघा, टोटल सेल्स माझा होता या मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटचा ॲज पर आवर प्रॉब्लेम तो आहे 2,31,200 एवढा. या 2,31,200 मध्ये माझे पुअर सेलिंग लाईन स्टॉक किंवा ॲबनॉर्मल स्टॉकच्या सेल्सची किती रक्कम इन्क्लुडेड आहे 3,200, ती त्यातनं वजा करायची, लेस सेल ऑफ ॲबनॉर्मल स्टॉक 3,200. आणि जर तो मी वजा केला त्यातनं तर मला काय मिळेल, नॉर्मल जो काही सेल्स आहे या कालावधीमधला तो मला मिळेल आणि तो येतो 2,28,000 एवढा. आलं मुलांना लक्षात. चला मग आपल्याला नॉर्मल या ठिकाणी सेल्स माहीत झाला, तो नॉर्मलच्या कॉलममध्ये घेऊया 2,28,000. आणि ॲक्च्युअल ॲबनॉर्मलची किती रक्कम मिळाली तुम्हाला, फक्त 3,200 मिळाली. म्हणून ॲबनॉर्मलच्या कॉलममध्ये 3,200. परंतु मुलांना बघा काय झालंय, 3,200 मिळवण्यासाठी मला किती रुपयांचा माल बाजारपेठेमध्ये पाठवावा लागला, 3,450चा. म्हणजेच माझा लॉस किती होता, 250चा लॉस होता.
आणि जर लॉस असेल तर लॉस आपण कुठं ट्रान्सफर करतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. म्हणून क्रेडिट द्या बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कंसामध्ये लॉस आणि ॲबनॉर्मलच्या कॉलममध्ये 250 एवढी रक्कम लिहायची. तर या पद्धतीने आपण सेल्स या ट्रान्सफर केला मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटला. आता यानंतर आपल्याला मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटचा उद्देश माहीत असला पाहिजे. का आपण तयार करतो हे अकाउंट? तर आपल्याला ह्या ठिकाणी स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर काढायचा असतो आणि स्टॉक नेहमी ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला मिळतो. म्हणजेच डेबिटची जोपर्यंत आपण टोटल करत नाही तोपर्यंत आपल्याला क्रेडिटला ही बॅलन्सिंग फिगर माहीत होणार नाही. मग चला बरं डेबिटला इथं ओपनिंग स्टॉक आहे, परचेसेस आहे, परंतु इथं काय नाहीये? जीपी नाहीये. मग तो आता इथं जीपी आपण घ्यायचा, जीपी कॅरीड डाऊन. आणि हा जीपी किती घ्यायचा? तर तुमच्या सेकंड स्टेपमध्ये जे काही जीपीचे पर्सेंटेज आपण काढलेले होते 20% तेवढा घ्यायचा. म्हणून इथं म्हणायचं 2 जीपी कॅरीड डाऊन 20% ऑन सेल्स. मग हा ज्या कालावधीचं तुम्ही मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट तयार करता त्या कालावधीचा जो सेल्स असेल त्या सेलच्या 20%. आणि मग ह्या ठिकाणी फक्त कॉलम कन्सिडर करायचा नॉर्मलचा सेल्स किती होता? 2,28,000. मग 2,28,000च्या 20% जो काय असेल तो बॅलन्स काढा आणि तो येतो 45,600 एवढा. ॲबनॉर्मलमध्ये कधीच जीपी काढायचा नसतो. या पद्धतीने एकदा का तुम्ही डेबिटला जीपी दाखवला की आता डेबिटची टोटल करा. ॲबनॉर्मलची टोटल आली 6,900 आणि मग आता आपण नॉर्मलच्या डेबिटची टोटल करूया. ती येते 2,82,600 आणि याच फिगर आपण आता क्रेडिटला घेऊया. 2,82,600 आणि 6,900. या पद्धतीने एकदा का तुम्ही डेबिटच्या फिगर क्रेडिटला लिहिल्यात की आता ह्या दोन्ही ठिकाणी नॉर्मलच्या आणि ॲबनॉर्मल स्टॉकच्या कॉलममध्ये ज्या ज्या बॅलन्सिंग फिगर आपल्याला मिळत आहेत ते आपण शोधूया. चला नॉर्मलमध्ये आपण आता बॅलन्सिंग फिगर शोधूया आणि ती बॅलन्सिंग फिगर आपल्याला मिळते 54,600 एवढी. आणि ॲबनॉर्मलच्या कॉलममध्ये रक्कम आपल्याला मिळते 3,450. आलं लक्षात? तर या पद्धतीने आपण ह्या दोन्ही कॉलममध्ये बॅलन्सिंग फिगर शोधल्या. आता प्रश्न असा आहे की ह्या दोन्ही बॅलन्सिंग फिगरला काय म्हणायचं? तर हा आहे आग लागली त्या दिवशीचा आपल्या दुकानामधला प्रिमायसेसमधला क्लोजिंग स्टॉक. म्हणून इथं म्हणा याला बाय स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर. आग लागली तेव्हाचा हा नॉर्मल स्टॉक 54,600 होता आणि ॲबनॉर्मल 3,450 एवढा होता. ही तुम्ही शोधलेली आहे म्हणून कंसामध्ये म्हणायचं बॅलन्सिंग फिगर. तर या पद्धतीने मुलांनो एकदा का आपलं हे कॅल्क्युलेशन झालं की आता आपण पुढच्या स्टेपकडे जाऊया. या मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटला आपण समजा 3 नंबरची स्टेप म्हटलंय. तर मग आता आपल्याला चौथ्या स्टेपकडे जावं लागेल. चला मग आता 4th स्टेप. आणि काय आहे 4th स्टेप? तर ती आहे लॉस बाय फायर. प्रत्यक्ष आग लागल्यामुळे आपलं किती नुकसान झालं ते आपल्याला यामध्ये शोधायचं असतं. मग आता इथं 2 कॉलम करा मुलांनो. एक पहिला घ्या पर्टिक्युलर्सचा आणि दुसरा घ्या रुपीजचा कॉलम. मग पर्टिक्युलर्समध्ये फर्स्ट लाईनवर काय घ्यायचं? तर इथे बघा आपण 3rd स्टेपमध्ये स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर काढला की नाही तो इथं फर्स्ट लाईनवर घ्यायचा. स्टॉक ऑन दी डेट ऑफ फायर. पण या तारखेला स्टॉक ऑन द डेट ऑफ फायरला माझ्याकडे 2 स्टॉक होते. एक होता नॉर्मल म्हणून इथं म्हणायचं नॉर्मल आणि नॉर्मल होता माझा 54,600 आणि दुसरा होता ॲबनॉर्मल किंवा पुअर सेलिंग लाईन स्टॉक आणि तो किती होता 3,450. बरोबर. आता परत एकदा आपण प्रॉब्लेमकडे जाऊया. शेवटचा पॅराग्राफ त्यातली सेकंड लाईन बघा. द रिमाइंडर ऑफ दिस स्टॉक वॉज नाव इस्टिमेटेड टू बी वर्थ द ओरिजिनल कॉस्ट. आता जो काही तुम्हाला बॅलन्सिंग फिगर मिळालेला आहे स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर ॲबनॉर्मलचा 3,450 तर आहे तीच किंमत इन्शुरन्स क्लेम कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्ही
गृहीत धरा असं ते म्हणताय, म्हणून मग मी तीच गृहीत धरली 3450. या दोघांची आता आपण टोटल करूया आणि ती येते 58,050 एवढी रक्कम येते. तर एवढा माझा टोटल स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर होता. मग आता आग लागल्यानंतर आपण त्या आगीमुळे आपलं कमीत कमी नुकसान व्हावं असंच आपण बघणार की नाही, किंवा तसा प्रयत्न करू. मग मी पण तेच केलं आणि जो काही माझा 58,050 रुपीजचा जो काही स्टॉक आग लागली तेव्हा दुकानामध्ये होता, त्यापैकी मी द स्टॉक सॅल्वेज्ड वॉज ₹5,800. मी 5,800 रुपये किंवा 5,800चा स्टॉक वाचवू शकलो. म्हणजेच हा संपूर्ण 58,050 रुपीजचा जो काही स्टॉक आहे तो काही आगीमुळे नष्ट झालेला नाहीये, तर मी वाचवलेला आहे. मग वाचवलेला जो काही स्टॉक आहे तो ह्या टोटल स्टॉकमधनं काय करायचा, वजा करायचा आणि त्याला म्हणायचं लेस सॅल्वेज स्टॉक, लेस सॅल्वेज्ड स्टॉक, आणि तो आहे 5,800 आणि तो मायनस करायचा आणि ती मायनस केल्यानंतर मला रक्कम मिळाली 52,250 एवढी. आणि हा आहे माझा टोटल लॉस बाय फायर. आता काही प्रॉब्लेम आपण यापूर्वी बघितले की ते 5व्या स्टेप्समध्ये गेलेले आहेत. मग आता हा प्रॉब्लेम 5व्या स्टेपमध्ये जातो का हे आपल्याला बघावं लागेल. 5व्या स्टेपमध्ये केव्हा जातो प्रॉब्लेम, जर का तुम्हाला प्रॉब्लेममध्ये इन्शुरन्स पॉलिसीची रक्कम दिलेली असेल तरच आपल्याला ॲव्हरेज क्लॉज आहे की नाही हे शोधता येतं. या प्रॉब्लेममध्ये आपल्याला कुठेच इन्शुरन्स पॉलिसीची अमाऊंट दिलेली नाहीये, त्यामुळे आपल्याला इन्शुरन्स क्लेम काढण्यासाठी ॲव्हरेज क्लॉज घेता येणार नाही. मग इथं मी फक्त टायटल देतो इन्शुरन्स क्लेम. मग आता माझा इन्शुरन्स क्लेम कोणता असणार आहे, तर आगीमुळे माझं 52,250 एवढं नुकसान झालं आणि तेच नुकसान मला आता इन्शुरन्स कंपनीकडनं भरून मिळावं ही अशी माझी अपेक्षा असेल. कारण इथं ॲव्हरेज क्लॉज नाहीये, इन्शुरन्स पॉलिसीची रक्कम पण दिलेली नाही, त्यामुळे ॲव्हरेज क्लॉजचं कॅल्क्युलेशन मी करू शकत नाहीये. त्यामुळे आता हा प्रॉब्लेम तरी याच ठिकाणी संपतो आणि आपला जो काही टोटल इन्शुरन्स क्लेम आहे जो आपण इन्शुरन्स कंपनीकडे लॉन्च करू तो आहे 52,250 एवढ्या किमतीचा. तर या पद्धतीने जर आपल्याला ॲबनॉर्मल किंवा पुअर सेलिंग लाईनच्या काही फिगर्स जर प्रॉब्लेममध्ये दिल्या असतील तर ती जी काही ॲबनॉर्मलिटी असते स्टॉकमधली ती या पद्धतीने दूर करायची आणि प्रॉब्लेमचं कॅल्क्युलेशन किंवा प्रॉब्लेम या पद्धतीने सॉल्व्ह करायचा. तर आहे खूप सोपा, फक्त तुम्हाला या स्टेप्स थोड्याशा लक्षात ठेवाव्या लागणार आहेत. तर थँक्यू मुलांनो.